नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवाच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या लांबलेल्या खटल्याचा जवळजवळ 17 वर्षांनी निकाल लागला आणि 8 वर्ष कुठलाही गुन्हा केलेला नसताना साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित आणि त्यांच्याबरोबर इतर अनेकांना शारीरिक छळ सोसला. 8 वर्ष जामिनाशिवाय आयुष्याची बदनामी झाली, आयुष्यातली वर्ष वाया गेली. हे सगळं होऊन ते निर्दोष सुटले, त्याविषयी मी बोललेलो आहे. पण आज मी तोच विषय घेऊन एक वेगळा पैलू तुमच्या समोर मांडायला आलोय, की जर ते निर्दोष असतील तर मग दोषी कोण आहे, त्याचा शोध घेतला गेला पाहिजे. जेव्हा न्याय 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 म्हणून टाहो फोडून सगळ्या बाजूने रडलं जातं, तेव्हा मग जे काय झालं तो न्यायाचा पोरखेळ होता का, असाही प्रश्न विचारला गेला पाहिजे. आणि तो विचारण्यासाठीच मी हा विषय तुमच्या समोर घेऊन आलोय. अनेकांनी विचारलाय हा प्रश्न, कारण घटना तर घडलीय. मालेगावला एका मशिदीमध्ये शब्बे बारात हा मुस्लिमांचा एक उत्सव असताना एक बॉम्बस्फोट झाला आणि त्या बॉम्बस्फोटामध्ये काही 40च्या आसपास लोक मृत्युमुखी पडली. आणि त्यानंतर जो तपास सुरू झाला तो तपास जवळजवळ 2 वर्ष चालला आणि त्यामध्ये अनेक संशयितांना पकडलं होतं आणि त्याचा राजकीय भांडवल सातत्याने चालू होतं. या विषयावर अचानक एक वळण आलं. ज्या व्यक्तीकडे आणि ज्या टीमकडे, एटीएस ज्याला म्हणतात, अँटी टेररिस्ट स्क्वॉड, त्याच्याकडे हा तपास होता आणि तो तपास काढून घेऊन एटीएसचा प्रमुख बदलला गेला आणि राजकारण सुरू झालं. आणि त्या सगळ्या राजकारणावर जो काय राजकीय अजेंडा राबवला गेला हिंदू दहशतवाद दाखवण्यासाठी, त्यामध्ये या निरपराध लोकांना पकडण्यात आलं. 8 वर्ष जामीन नाकारण्यात आला. त्यांच्या कुटुंबासकट, आप्तस्वकीयांसकट, मित्र परिचितांना बदनाम करण्याचा सपाटा लावला गेला. सरकारी पातळीपासून राजकीय पक्षांपर्यंत या सगळ्या अटकेचं भांडवल करण्यात आलं. आणि आज जर ते निर्दोष सुटले असतील तर मग हे सगळं कशासाठी झालं, हा जितका महत्वाचा प्रश्न आहे तितकाच एक घटना घडलेली आहे, तो गुन्हा घडलेला आहे, घातपात घडलेला आहे. आणि त्यातल्या खऱ्या आरोपींचं काय, त्यात जे मृत्युमुखी पडले त्यांचा न्यायाचं काय, हा प्रश्न महत्वाचा एवढ्यासाठी आहे की आपल्या देशात कायदा सुव्यवस्था, वेगवेगळ्या शासकीय घटनात्मक संस्था यांचा पोरखेळ करण्याचं एक षडयंत्र राजरोषपणे राबवलं जाते. निवडणूक आयोगावर चित्र विचित्र आरोप केले जातात कुठल्याही पुराव्याशिवाय. ईव्हीएम, मतदान यंत्र जे आहे त्याच्यावर सातत्याने आरोप होत राहिलेले आहेत गेली 5-7 वर्ष आणि एकही पुरावा नाहीये. जितका मालेगावच्या खटल्यात 17 वर्ष कुठलाही पुरावा नव्हता, पण एक माहोल तयार केला गेला होता, एक भूलभुलैया निर्माण केला गेला होता, तितकाच भूलभुलैया हा कुठल्याही पुराव्याशिवाय निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये निर्माण केला गेलाय. आणि वारंवार अगदी आपल्याला जाणता नेता म्हणवणाऱ्या माणसापासून राहुल गांधी सारख्या शुद्ध निर्बुद्ध माणसापर्यंत सगळे जण शंका निर्माण करतायत, पण कुठलाही पुरावा देत नाहीत. आणि पुरावा याचा अर्थ गल्लीबोळातल्या भांडणातला पुरावा नसतो, कायद्याच्या कसोटीवर टिकू शकेल असा पुरावा
जो पुरावा या मालेगावच्या केसमध्ये कुठेही समोर आला नाही, याची ग्वाही कोर्टानेच दिलेली आहे. आणि जे सगळे मालेगावच्या त्या तपासाचं आणि भांडवल करत होते, तेच सगळे निवडणूक आयोगावर आरोप करत असतात. ही गोष्ट लक्षात घेतली तर मग कळतं की हे किती भयंकर मोठं षडयंत्र आहे, भयंकर मोठं कारस्थान आहे, की या देशाला स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या ज्या ज्या संस्था आहेत, त्या संस्थांची विश्वासार्हता धुळीस मिळवायची, असं ते षडयंत्र आहे. आज ज्या प्रकारे मालेगाव प्रकरणामध्ये पुराव्या अभावी सगळे आरोपी सोडले, पण त्यांना प्रॅक्टिकली सगळी शिक्षा होऊन गेलेली आहे. 8 वर्ष तुरुंगात माणसं सडत पडलेली होती आणि साधा त्यांना जामीन दिला जात नव्हता, तो न्यायालयाकडून दिला जात नव्हता. मग प्रश्न असा येतो की न्यायालय तरी जामीन का देत नव्हतं? तपास कामात पुरावे नाहीत हे कळायला 17 वर्ष लागतात. आणि मग दुसऱ्या बाजूने विचार करायला लागतो, ही सगळी माणसं हे कारस्थानामध्ये जाणता अजाणता ओढले गेले होते, की जाणीवपूर्वक एक कारस्थान राबवलं जात होतं. आणि म्हणून जे कोणी आज कर्नल पुरोहित यांची मिरवणूक काढतायत किंवा साध्वीबद्दल काय काय बोलतायत, त्या निमित्ताने मला एक प्रश्न त्या लोकांना विचारायचा आहे की मिरवणूक काढली म्हणून कर्नल पुरोहित यांच्या यातना संपत नसतात, त्यांनी भोगलेल्या यातना, ते दिवस, त्याच्यावरचं मलम नसतं. सवाल असा असतो की त्यांना चुकीच्या रीतीने गुंतवलं कोणी, आणि आधी 2 वर्ष जे तपास काम झालं होतं, जे पुरावे शोधून काढले गेले होते, जे आरोपी पकडण्यात आले होते, त्याविषयी पुढे काय झालं. जर तुम्हाला थोडी जरी आस्था असेल त्या साध्वीबद्दल, त्या कर्नल पुरोहितांबद्दल, किंवा एकूणच जे आरोपी निर्दोष सुटलेले असतील आज, त्याचा आनंद व्यक्त करू नका. त्या आनंदापेक्षा तुमची ऊर्जा या लोकांना पकडण्याच्या आधी जे तपास काम झालेलं होतं, त्यात गोळा झालेले पुरावे कुठे आहेत, त्यावर तयार झालेलं जे आरोपपत्र होतं ते कुठे आहे, हे पुढे काढून, ते पुढे आणण्यासाठी सरकारवर दबाव आणून आता सगळीकडून काहूर माजवलं जाईल. हे निर्दोष सुटले तर वरिष्ठ वरच्या कोर्टामध्ये अपील करणार का? पण याचा आधार घेऊन कोणीतरी कोर्टात गेलं पाहिजे. ते पुनाळेकर वगैरे असे जे लोक आहेत, त्यांना मी आग्रहाची विनंती करीन की कुठेतरी मुलाखती देत बसू नका. त्यापेक्षा के पी रघुवंशी 2006 पासून 8 पर्यंत ते एटीएसचे प्रमुख होते आणि त्यांनी आरंभ काळापासून मालेगाव बॉम्बस्फोटाचा अत्यंत बारकाईने शोध घेतला होता, तपास केला होता, पुरावे गोळा केले होते. त्यांना बदलण्यात आलं तर त्यांनी केलेले पुरावे, गोळा केलेले पुरावे, तयार केलेलं आरोपपत्र, याला कोर्टाच्या समोर आणण्यासाठी कायदेशीर आणि आंदोलकांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारवर दबाव आणला पाहिजे. दबाव आणला पाहिजे की जर हे निर्दोष सुटले असतील तर मग आधी ज्यांना पकडले होते त्यांना कुठल्या आधारे निर्दोष सोडले गेले, कुठल्या पुराव्याच्या आधारे, कुठले पुरावे तपासले गेले होते की त्यांना निर्दोष सोडून देण्यात आलं. कारण ह्या साध्वी आणि प्रकरणात एक मुद्दा आणखीन महत्वाचा आहे. हा सगळं कारस्थान राबवण्यासाठी मिळेल ते प्रकरण मिळेल त्याच्यामध्ये त्यांची नावं गोवली गेली. त्यातली एक केसची हिंदू दहशतवाद दाखवण्यासाठी पुरोहित आणि साध्वी यांना जे गोवल्यात आलं होतं, त्यामधला एक विषय आहे तो हरियाणातल्या समझोता एक्सप्रेसचा आहे. समझोता एक्सप्रेस, जी मला वाटते दिल्ली पासून लाहोर मध्ये जाणारी ट्रेन होती, त्या ट्रेनमध्ये स्फोट झाला होता आणि त्याचा संपूर्ण तपास होऊन कोर्टात सुनावणी सुद्धा झाली होती. फक्त निकाल याचा बाकी होता. अशा वेळेला पुरोहित आणि साध्वी या दोघांना सुद्धा समझोता
स्फोटाच्या आरोपामध्ये गुंतवण्यात आलं, कुठलाही तपास न करता गुंतवण्यात आलं. आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे समझोता एक्सप्रेसमध्ये गुंतलेला एक आरोपी जो होता त्याला जामीन मिळाला आणि तो पळून गेला पाकिस्तानला. हे एवढं मोठं कारस्थान आपण जर निमूटपणे पुरोहित सुटले, साध्वी सुटले, निर्दोष सुटले, त्यांच्यावरचा कलंक पुसला गेला म्हणून नाचणार असू तर आपण पुढच्या संकटांना आमंत्रण देत असतो. आणि म्हणून या कोणाच्याही मिरवणुका काढणं, त्यांचे सत्कार करणं, त्यांच्या मुलाखती घेणं देणं यापेक्षाही अगत्याची गोष्ट कुठची असेल, जिहाद विरोधामध्ये, दहशतवादाच्या विरोधामध्ये ज्यांना ज्यांना काहीतरी करावं असं वाटतं अशा प्रत्येकाने आधीच्या 2 वर्षामध्ये झालेल्या तपास कामाची केस, त्यातले पुरावे, त्यातलं आरोपपत्र हे न्यायालयासमोर आणण्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे. आणला पाहिजे दबाव, तरच. आणि यामध्ये मी फक्त हिंदुत्ववाद्यांना आवाहन करतो असं समजू नका. मालेगावमध्ये मारले गेलेले त्या बॉम्बस्फोटाचे जवळजवळ सगळे पीडित आहेत, मारले गेलेले लोक आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, हे सगळेच्या सगळे मुस्लिम आहेत. आणि म्हणून त्या स्फोटामध्ये मुस्लिमांना न्याय मिळण्यासाठी हिंदुत्ववाद्यांनी लढायला उभं राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण जर मारले गेलेले मुस्लिम आहेत त्याचं किटाळ हिंदुत्ववाद्यांवर ढकलण्यासाठी जे कारस्थान राबवलं गेलं त्यातून खरे खरे घातपाती बॉम्बस्फोट करणारे निर्दोष सही सलामत निसटलेले आहेत. कारण रघुवंशी यांच्या टीमने ज्यांना अटक केलेली होती त्यांना करकरे यांच्या टीमने साध्वीला वगैरे अटक केल्यानंतर कोर्टाकडून सोडून देण्यात आलं होतं. किती सुनावणी झाली होती? कुठली तरी सुनावणी झाली होती का? रघुवंशी यांच्या टीम मध्ये ज्यांना आरोपी म्हणून अटक केली होती त्यांनी आपल्याला का अटक केली, मग आम्हाला का ठेवलंय म्हटलं, त्यांना सोडून देण्यात आलं. याचा अर्थच त्यांना सोडून देण्यासाठी साध्वी, कर्नल वगैरे यांना अटक करण्यात आली. आणि मला पक्क सांगतो मी तुम्हाला, मी अलीकडेच एक व्हिडिओ बघितलाय केपी सूर्यवंशी यांचा, केपी रघुवंशी यांचा, ज्यांनी ती पहिले 2 वर्षाचा तपास केला होता. त्यांनी साधारण 8-10 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी कुठच्या तरी एका मुलाखतीमध्ये साफ साफ सांगितले की मी अजून छाती ठोकपणे सांगतो की मी तपास केला तो योग्य होता, मी आरोपपत्र तयार केलं, पुरावे गोळा केलेले ते भरभक्कम होते. प्रश्न असा होतो की ते कोर्टात का आणले गेले, आणि आणले गेले नसतील तर ते पुरावे आज कुठे आहेत? पुरावे गडप कसे केले जातात? मित्रांनो, तो मेहबूब मुजावर नावाचा एक रिटायर्ड पोलीस अधिकारी सांगतो की जी माणसं आधीच गायब करण्यात आली, कंसारिया वगैरे कोणते, त्यांना शोधून काढण्यासाठी त्या मुजावरला इकडे जा, अजमेरला जा, आणखीन कुठे इंदूरला जा, नागपूरला जा, कुठे कुठे पिटाळण्यात आलं. जी माणसं गायबच झालेली होती, ज्यांना अटक करून ताब्यात घेण्यात आलं आणि ती माणसं गायब झाली होती. हा सगळा प्रकार बघितल्यानंतर मला असं वाटतं की ही भारतातला सेक्युलरिझम सिद्ध करण्याची जबाबदारी हिंदुत्ववाद्यांवर आहे. कारण मालेगावच्या स्फोटामध्ये बहुतांश सगळेच मारले गेलेत ते मुस्लिम आहेत, आणि मुस्लिम मृतांसाठी हिंदुत्ववादी एक संघर्ष करतात, आंदोलन छेडतात. हा सेक्युलरिझमचा सगळ्यात मोठा पुरावा असेल, भारतीय सेक्युलरिझमचा. आणि म्हणून मी परत परत सांगतोय की मुद्दा कोण सुटलं याचा नाहीये. मुद्दा आधी झालेल्या 2 वर्षाच्या तपासामध्ये जे पुरावे आले, जे आरोपी अटक केले, ते आज कुठे आहेत, ते काय करतायत, आणि त्यांना निर्दोष कुठल्या आधारावर सोडलं गेलं याचा तपास झाला पाहिजे. किंबहुना जो तपास झालेला होता त्यामध्ये राजकीय ढवळाढवळ करून एटीएसच्या नेमणुका बदलून, नवे अधिकारी आणून, नवी टीम बनवून
मूळच्या तपास कामाला सॅबोटेज कोणी केलं, घातपात कोणी केला, या सगळ्याची झाडाझडती झाली पाहिजे. आणि त्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आज ती महादेवी नावाची हत्ती, तिच्यासाठी जो टाहो फोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस धावून जात असतील, तर मग मालेगावच्या स्फोटामध्ये जी निरपराध मुस्लिम माणसं मारली गेलीत आणि ज्या निरपराध हिंदू लोकांना त्यात गोवण्यात आलं, त्यावर न्याय करायचा असेल तर के.पी. रघुवंशी यांनी जे तपास काम आधीच्या 2 वर्षात केलं होतं, ज्यांना पकडलं होतं, ज्यांना आरोपी बनवलं होतं, जे तपास काय ते सबूत गोळा केले होते, पुरावे, ते कुठे आहे त्याचा शोध घ्या, शोधून काढा. सरकार दप्तरी असतील, कारण एक गोष्ट आहे, केटीएसचे प्रमुख म्हणून रघुवंशी निवृत्त झाले तरी ते पुरावा घेऊन आपल्या घरी गेलेले नाहीत निवृत्तीनंतर, ते सरकारच्या दप्तरात असतील. आणि नसतील तर नंतर आलेले जे जे कोणी एटीएसचे प्रमुख होते त्यांनी ते गायब केले का, याचाही शोध घेतला गेला पाहिजे. कारण हा मामला हा एका मालेगावच्या स्फोटापुरता मर्यादित नाही. गेल्या 20 वर्षामध्ये, 25-30 वर्षामध्ये भारतामध्ये सातत्याने जे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर त्यांचे इथले हस्तक जे घातपात करत राहिले आहेत, त्यातून संपूर्ण भारतीय जनतेला जो जीवावरचा धोका उद्भवलेला आहे, त्याला वेसण घालायचे असेल तर मालेगावचा आज निकालात निघालेला खटला आहे तो बाजूला ठेवून एक नवा खटला उभा राहिला पाहिजे, जो आधीच्या 2 वर्षात झालेल्या तपासाच्या पुराव्यावर आणि आरोपींवर चालला पाहिजे. मला वाटतं त्याच्यावर आंदोलन केलं पाहिजे. या व्हिडिओतून मी हे आवाहन करतोय आणि माझे अनेक सहकारी आहेत, युट्यूबर आहेत, पत्रकार आहेत, कार्यकर्ते आहेत, हिंदुत्ववादी अनेक संघटना आहेत, साध्वी आणि कर्नल पुरोहित यांच्याविषयी आस्था असलेले शेकडोनी लोक आहेत. या सगळ्यांना माझं एक प्रामाणिक आवाहन आहे की त्यांनी हा मुद्दा उचलून धरावा. कारण हा विषय दिसताना थेट हिंदुत्वाचा नसला तरीही तो भारताच्या एकात्मतेला सुरुंग लावण्यासाठी जे जे उद्योग चालतात, जी जी कारस्थानं राबवली जातात, त्याला हात घालणारा मुद्दा आहे. आणि तो हात घातला जातोय म्हणून तो हाणून पाडण्यासाठीच योग्य रीतीने झालेल्या तपास कामाला, रघुवंशी यांच्या तपास कामाला सुरुंग लावण्यात आला. त्यांच्या जागी नवे अधिकारी आणले गेले, एक भुलभुलैया निर्माण केला. तो भुलभुलैया संपला म्हणून विषय संपत नाही, तो ओरिजिनल घटना घडलेली आहे आणि ओरिजिनल तपास झालेला आहे. त्याचा नव्याने पाठपुरावा करणं आवश्यक आहे. मालेगावचा विषय संपला असं म्हणून भागणार नाही. ज्यांना त्याच्यावरून बोळा फिरवायचा होता त्यांनी तो बोळा फिरवला. त्याची किंमत आपल्याला जवळच्या वाटणाऱ्या अनेकांनी मोजलेली आहे. पण म्हणून आपण गप्प बसलो तर त्यांचं कारस्थान यशस्वी होतं, कारण त्या घातपातातले आरोपी सही सलामत निसटलेले आहेत आणि त्यांना निसटायला मदत करणारे आज उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत. तेव्हा आधीच्या 2 वर्षात झालेल्या तपास कामाच्या आधारावर मालेगाव मशीद बॉम्बस्फोट जो आहे त्याच्यावर नव्याने खटला भरला जाणं, त्यासाठी आवश्यक असेल ती एक SIT वगैरे नेमणं, ते धागेदोरे पुन्हा शोधून काढणं, पुरावे नष्ट करण्यात आले असतील आणि नव्या अधिकाऱ्यांनी नष्ट केले असतील तर त्यांची ती पापकर्म सुद्धा चव्हाट्यावर आणणं, ही जबाबदारी एका नव्या SIT कडे सोपवावी. आणि गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय जबाबदारीने या विषयात लक्ष घालावं, हे माझं आवाहन आहे. ज्यांना माझी कल्पना आवडते त्यांनी आपापल्या प्रकारे यासाठी प्रयत्न सुरू करावेत. आपला कोण जवळचा नगरसेवक असेल, आमदार असेल, कुठल्याही पक्षाचा नेता वगैरे असेल,
त्या सगळ्यांना मालेगावच्या मूळ तपासाकडे आणण्यासाठी, त्याच्या आग्रहासाठी उभं करावं, त्यातून एक आंदोलन उभं करावं, जेणेकरून सरकारवर दबाव आणला जाईल. या विषयात मूग गिळून गप्प बसलेल्या सगळ्या क्षेत्रातल्या माध्यमांना, पत्रकारांना तोंड लपवायला जागा राहता कामा नये, इतकं त्यांच्यावर पण दबाव आला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा, हे आवाहन करून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.